नमस्कार. नमस्कार. अस्मिता मॅडम आहेत का? नाही, घरात नाहीये ती. तुमचं काय काम असेल तर तिला फोन करा आणि बोला तिच्याशी. अहो, आम्ही कुठली केस घेऊन आलेलो नाही. हो, अस्मिता मॅडमनी घरकाम करणाऱ्या बायकांविषयी जे मत मांडलं टीव्हीवर ते खूप छान होतं. अन्याय सहन करणाऱ्या स्त्रियांना नवी दृष्टी दिली, नवं बळ दिलं आणि न्यायही मिळवून दिला. हो, आणि तेही घर आणि सुनेची सगळी कर्तव्य सांभाळताना केलं. म्हणून यावर्षी आदर्श सुनेचा पुरस्कार अस्मिताला द्यायचे ठरवले आणि त्या कार्यक्रमासाठीच तुम्हाला बोलवायला आलोय. आणि हो, तुम्ही यायचं हा, कारण अशा आदर्श सुनेच्या तुम्ही सासू आहात ना. नाही, मला यायला जमणार नाही. काय कौतुक करायचंय ते तिचंच करा, प्लीज मला बोलू नका. असं कसं म्हणता? तुम्ही तर यायलाच हवं ना. तुम्ही तुमच्या लाडक्या सुनेबद्दल 4 शब्द सांगा ना. आम्हाला ते बॅनर्सवर छापायचे आहेत. मी आता काहीच बोलू शकत नाही. प्लीज तुम्ही तिलाच भेटा ना. ऍक्च्युली आईची तब्येत बरोबर नाही, ती काहीच बोलू शकणार नाही. मी तुम्हाला नंतर कळवतो. येतो आम्ही. आई, का त्रास करून घेतेस? हं? तुझा आज आराम कर. त्रास? मला कसला त्रास आणि कशाचा त्रास? सासऱ्याला कुणी ठरवणाऱ्याला सुनेचा आदर्श सून म्हणून सत्कार होतो आणि त्याबद्दल सासूला सुनेचं कौतुक करायला सांगतायत. वा, मला कसला त्रास. आई, अगं आई, आई, हे बघ माझ्याकडे. तू प्लीज असं करू नकोस, रडू नकोस. हे बघ, मी आहे ना, मी आहे तुझ्यासोबत. तुला वाटतंय ना राग काढायचा सगळं राग माझ्यावर काढ, मला काही प्रॉब्लेम नाही. पण तू प्लीज खचू नकोस, नाहीतर मी कसं उभा राहीन. रडू नकोस प्लीज. नाही आहे, नाही नाही नाही, मी आहे.